मित्रांनो, ही आहे गावाकडची सकाळ. इथे सकाळी सकाळी कोंबड्याची बांग आणि पक्ष्यांचा सुमधुर कलकलाट ऐकू येतो. हा आमच्या मळ्यातला सुंदर असा सकाळचा नजारा आहे. सुंदर असे वातावरण यावे आहे. हे आमचं मळ्यातलं घर. घराभोवती खूप सारे झाडं आहेत, पिकं आहेत, त्यामुळे खूप छान वाटतं. मित्रांनो, हे आमचं शेत आहे. शेत म्हणजे वावर. वावर आहे तर पावर आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या शेतातलं म्हणजेच वावरातलं सगळे पिकं आणि झाडं दाखवणार आहे. ही आमच्या मळ्यातली गवती चहा आहे. एकदम भारी राहतो. आणि पण एक लक्षात ठेवायचं की असा पण हात कधी फिरवला तर हाताला रुततं. त्याच्यावर छोटे छोटे काटे राहतात, पण असं केल्यावर रुतत नाही. आणि चहात टाकायचा राहतो कोऱ्या चहामध्ये. आमच्या इथं गावाला कोरा चहा जास्त बनवतात. मग माझी आजी ती तोडते आणि त्याच्यात टाकते. भारी चहा लागतो आणि आवाज येतोय तो. ही इथंच विहीर आहे, त्याचा आवाज येतोय मोटर लावलेली म्हणून. हे पहा इकडे एवढी मोठी विहीर आहे. याच्यामध्ये पक्षी पण घरं करतात. एकदम मोठी आहे. ते पहा तिथं सुगरणीचं घरट आहे. ते पहा ते तिथं लावलेले भरपूर घर आहे. ते पहा 2 घरट आहे. तिथं एक आणि तिथं एक. पक्षी येतात आणि त्याच्यामध्ये घरट बनवतात. हे बघा पक्ष्यांचा आवाज येतोय. इथं पण आहे बघा 3 घरट आहे, नाही 4 घरट आहे. ते तिथं 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 आणि इथं. पूर्ण हे मकाईचं पीक दाखवतो. हे मकाईचं पीक आहे, खूप मोठं पीक आहे. हे पालय भारी. आता हे काड्यावरच आलेलं आहे. शहरातल्या मुलांना बघायला नाही भेटत हे पीक. पण मी आता सुट्ट्यांमध्ये गावाला आलेलो आहे म्हणून मला बघायला भेटतंय, अनुभव येतोय. हे पाय मी एक तुम्हाला सोलून दाखवतो. ही मकई आहे. हे त्याचे केस एकदम भारी मोठे मोठे दाणे आलेले आहे. हे पहा मस्त मोठे मोठे दाणे. या भुईमुगाच्या शेंगा आहे. मी गावाला आलोय. ते पावसामुळे वाढ टाकलेली. खायला खूप गोड आणि भारी. हे पहा आता मी शेंगदाणा खाणार आहे. मस्त लागतं. हे पहा याच्यात 2 दाणे निघालेले, ते पण मोठे. आता मी हे खातोय. मस्त आहे, एकदम भारी. ओल्या शेंगा मस्त. हे सर्व आळूचे पानं आहे. मी गावाकडे आलो आहे तर मला हे दरवेळेस दिसतात. याचे पातोडे लय भाजी पण लय भारी लागते.
एक एक्सपेरिमेंट करून दाखवतो. आळूच्या पानावर पाणी थांबत नाही. हे बघा कसं निघून जातं. त्याच्यावर एक थर राहतो ज्याच्याने पाणी त्याच्यावर थांबत नाही. हे असं पाणी त्याच्यावर टाकायला मस्त मजा येते. खेळायला पण मजा येते त्यांच्यासोबत. कसं खूप मजा येते असं करायला. पाहायला पण लय मजा येते. छोटे छोटे थेंब असे होतात. एकदम मस्त. हे बारीक बारीक थेंब पाहायला लय मजा येते. खेळायलाच लय मजा येते. म्हणून मी गावाला आलं का हे आळूच्या पानांसोबत खेळत बसते. हे पण खूप सारे करडईचे हे आहे झाड. हे करडईचं फूल आहे. एकदम मस्त. हे करडईचे फळ आहे. तुम्हाला वाटत असेल काटे टोचता, पण त्याचे काटे टोचत नाही. एकदम सुंदर दिसायला राहतात. ते सुकले का त्याच्यामधून बिया निघतात. हे असे काळे लय सुंदर राहतात. मग ह्या फुलांमधून ते फळ येतात. मग ते फळ सुकले का त्याच्यामध्ये बिया हे तयार होऊन जातात. आणि एखादा वारा आला तर ते पुन्हा खाली पडतं आणि पुन्हा ते झाड उगतं. एकदम सुंदर आहे. हे पाहिजे त्याच्या बिया एकदम गोल आहे. अच्छा काळा पण आहे. आता मी हे माझ्याजवळ ठेवतो म्हणजे तिकडं गेल्यावर मी हे बिया मातीत लावून देईल. म्हणजे तिथेही हे करडईचं झाड उगेल. हे भोपळ्याचा वेल आहे. एकदम मस्त आहे. पण पावसामुळे त्याचे भोपळे काही दिसत नाही. ते पडले खाली काय झालं काय माहित. पण आता पुन्हा सुरुवात होते भोपळ्या यायचे. हे त्याची कळी आहे मस्त फुललेली आहे. आता काही वर्षानंतर म्हणजे काही महिन्यानंतर हे पुन्हा एक भोपळा बनेल मस्त. एकदा माझ्या आजीने ह्याच झाडावरून एक भोपळा तोडला होता आणि त्याची भाजी केली होती. एकदम भारी लागत होती. हे पहा इथं 2 फळे आहे. हे पहा एक इथं आहे आणि एक इथं आहे. याला थोडस कीड लागलेली वाटते. इकडं मध्ये पण खूप फळं असतील मस्त. इथं पण सुरुवात होते. हे पण आता हे कांद्याचं रोप आहे. पण पावसामुळे ते दाबले गेलेले. आणि हे आहे स्प्रिंकल इरिगेशन. खरं तर 2 टाइप्स राहतात त्यांचे. एक ड्रीप इरिगेशन आणि एक स्प्रिंकल. ड्रीप इरिगेशन म्हणजे अशी एक पाईप राहते आणि जिथं झाड राहतं तिथं होल राहतो. त्याच्याने पण पाण्याची बचत पण होते. आमच्या ह्या मळ्यात दोन्ही इरिगेशन आहे. हे स्प्रिंकल इरिगेशन आहे. हे असं गोल गोल फिरतं आणि सगळीकडे ते पाणी हे होतं. बदामाचं झाड आहे. एकदम भारी आहे. मोठे मोठे पानं आहे. बदामाचे लय भारी लागतात. इथं बदाम नाहीये. मी दुसरीकडे दाखवतो तुम्हाला. हे काय बदाम आहे मस्त. इथं पण आहे. अजून इथं पण आहे. हे पहा इथं पण एक बदाम आहे. खूप इथं बदाम आलेले. बदाम हे ग्रीन ग्रीन दिसते. हे बदाम आलेले
आता हे सुकले का मग हे काढले का मग फोडलं मग त्याच्यामधून बदाम निघतात. असं याला अजून कारले लागले नाहीये पण फुलं यायला सुरुवात झालेली आहे. हे बाय फुल आहे मस्त. हे बाय हे फुल त्याला अजून आलं नाही पण जेव्हा याला पसरवलं तेव्हा मस्तपैकी कारले येतील याला. एकदा कारले आले होते त्याची भाजी एकदम भारी होती. हे वालीच्या शेंगांचं वेल आहे मस्त. याला अजून वालीच्या शेंगा आलेल्या नाही अजून पण एकदा आले होते ते आम्ही खाल्ले होते. मस्त गोड लागत होते. हे असे पाहून जातात. सीताफळाचं झाड आहे. याला खूप मोठे मोठे सीताफळ लागलेले आहे पण आता आम्ही काढून घेतले. एकदम गोड लागत होते. हे अजून पिकलेले नाही पण हे पहा इथे एक पक्ष्याने खाऊन पळालेलं आहे. पक्षी पण येतात आणि खातात त्यांना. हे पहा मस्त मोठे गोड लागतात. ते पहा तिथे पक्ष्याने खाऊन टाकलेलं आहे. मोठं होतं ते पण बघा पक्ष्यांनी कसं खाऊन टाकलेलं आहे त्याला. हे बाई तिथं पण आहे मोठे मोठे सीताफळ ते अजून काढले नाही. ते पण झाड आहे. याचं तेल याचं तेल गव्हाणला नाही तर धान्य तणला लावता म्हणजे कीड लागत नाही. हे औषधी झाड राहतं. हे पाहे आहे एरंडचे बिया पण याचे काटे टोचता पण सुकल्यावर टोचता. हे आता हे कवळे आहे म्हणून टोचत नाही. हे पाहे सुकलेले आहे. हे पाहे सुकलेले बिया आहे. यांचं तेल काढल्यावर म्हणजे यांचं तेल काढता म्हणजे धान्याला लावता. आपल्याला शहरात ते एरंडलचं तेल भेटतं पण कोणाला हे एरंडचं झाड बघायला भेटत नाही म्हणून मी तुम्हाला हे दाखवतोय. हे बघा हे अशी बी आहे. या बियांपासून हे तेल काढता. आपण एक फोडू. हे पहा या बियांपासून ही बी राहते त्याच्यामधून तेल काढतो. अजून बी आहे. याचं तेल काढल्यावर ते आपल्याला एका बाटलीमध्ये भेटतं पण आपल्याला माहित नाही की कसं तेल काढता. ही सोयाबीनची उडवी आहे. आपण शहरात जे भाजीसाठी तेल वापरतो ते याच्यापासूनच हे काढतो. आता पावसाचं वातावरण झालेलं आहे म्हणून आजी बाबांनी हे उडवीच्या खाली झाकून ठेवलेले आहे. हे पहा हे असे बिया राहतात. मी तुम्हाला काढून दाखवतो. याच्यापासून तेल याच्यामधून तेल काढतो आणि जे आपल्याला भेटतं पॅकेटमध्ये याच्यापासूनच बनलेलं आहे.
मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी आमचा मळा आणि मळ्यातले झाडं पिकं दाखवण्याचा प्रयत्न केला। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।